त्यांना सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा आहेत। या निमित्तानं का होईना सूर्यकांताताई परत एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत। अनेक दिवसापासून आम्ही त्यांना पाहिलं होतं, त्या कुठेही सक्रिय नव्हत्या, परंतु परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रिटायरमेंटच्या वेळी का होईना त्यांना सक्रिय होण्याची संधी भेटली, त्याबद्दल त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। सर, पुण्याचं जे ड्रग्ज प्रकरण आलं समोर, त्याच्यानंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आलं, संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? ते अजितदादा तिथले पालकमंत्री, अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून पुण्यामध्ये जे बेकायदेशीररित्या व्यवसाय उद्योग चालत होते ते उद्योग बिमोड करण्याचं काम हे अजितदादा करतायत। खरं तर ज्या पद्धतीनं कारवाई त्या ठिकाणी होताना पाहतोय, पुण्याचं पालकत्व हे अजितदादानं स्वीकारले आणि सिद्धही केले, यावरून दिसून येतं। काही लोक त्या ठिकाणी बसून फक्त टीका टिप्पणी आणि पक्षासाठी काम केल्यासारखं करत होते, पण पालकमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी जनतेचे पाईक आहोत आणि जे काही बेकायदेशीररित्या होते ते बंद करण्याचं काम आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम हे अजितदादा करत आहेत। यावरूनच त्यांनी पालकत्व स्वीकारले आणि सिद्ध केलं दिसून येते। सर, तुम्ही म्हणताय की बेकायदेशीर कृत्यांवरती अजित पवार कारवाई करतात, मात्र रोज व्हिडिओ समोर येत आहेत, कधी मॉलमध्ये कधी पबमध्ये, आणि त्यावरून हे स्पष्ट आहे की पुण्यामध्ये ड्रग्सचा सुळसुळाट झाला आहे। तर पालकमंत्री म्हणून अजित पवार कुठे कमी पडताचा आरोप आता विरोधी पक्षाकडून सुरू झालेला आहे। विरोधक जाणीवपूर्वक ह्याच्यावरती राजकारण करत आहेत। आम्ही जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा सुळसुळाट झाला आहे तर त्याला कुठंही त्याला बाजू न देता त्याच्यावरती धडक कारवाई करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये केलं जातं आहे। पालकमंत्री म्हणून अजितदादा सातत्यानं लक्ष ठेवून जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। विरोधकांना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं राजकारण करायचं आहे आणि आम्हाला या राज्यामध्ये जे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत, बेकायदेशीर घटना घडत आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं, त्यासाठी आम्ही राज्यकारभार करतोय। सर, महाराष्ट्रातून नीटचा जो मुद्दा होता तो थेट लातूरच्या इथून महाराष्ट्रातून नीटमधला जो स्कॅम होतो लातूरमधून बाहेर आलेला आहे। तुमच्या जवळचा जिल्हा काय एकंदरीत या संदर्भात होतं? नीट या परीक्षेमध्ये लातूर जिल्ह्यातील 2 शिक्षक त्या ठिकाणी आरोपी म्हणून ATS कडनं पकडण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नीट परीक्षा रद्द व्हावी, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी सातत्यानं होती। सरकारकडून सुद्धा नीटमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये पेपर फोडला तर 10 वर्षाची शिक्षा आणि 1 कोटीचा दंड असा मोठा निर्णय सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। भविष्य काळामध्ये असे चुकीचे कृत्य करणाऱ्याला सरकारकडनं जबर शासन करण्यात येईल। जो कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई हे सरकारकडनं करण्यात येईल। समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि शिक्षकांना थेट महिला शिक्षकांना पैठणी तर पुरुष शिक्षकांना रेमंडचा शर्ट पीस पॅन्ट पीस देतानाचे व्हिडिओ समोर आले। थेट प्राध्यापक आणि शिक्षकांना असं अजयंत देण्यात आलं आणि ते उमेदवार जे ते माहितीचे असं म्हणतात। मी कुठल्या उमेदवारानं ते वाटप केले पाहिलेलं नाही, परंतु जर अशा पद्धतीचं कुणी कृत्य करत असेल तर ते चुकीचं आहे। जो उमेदवार शिक्षकाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडू शकतो, सोडवू शकतो, अशा उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी करावं। जर अशा पद्धतीचं कुणी कृत्य केलं असेल तर अशा कुठल्याही प्रबोधनाला बळी पडू नये असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही करतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।